पटलेले आहे त्या भूताला मी ह्या तांब्यामध्ये बंद करणार आहे आणि माझ्याकडे एक तांदूळ आहेत. तुम्ही बघा ह्या तांदळामध्ये काय आहे का, किंवा तुमच्या हाताने पण तुम्ही हे तांदूळ ह्याच्यामध्ये ओतू शकता. अच्छा, हां, म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही हे सिद्ध होईल. पूर्ण होत आहे. हो, ओतून टाका पूर्ण. तांबे भरायचं, सांडवायचं नाही. आता तुम्ही घरी काम करत नसल्यामुळे सांडू शकतात, मला माहिती होतं सांडणार. हां, हे पण भविष्य मला माहिती होतं बरं का. अच्छा, पण मी आता हे प्रूव्ह कसं करणार माहिती का. आता माझ्याकडे एक त्रिशूळ आहे. अच्छा, आणि हा मी तुमच्या डोक्यावरून असं हे करणार आणि असं मी हळूहळू ह्याच्यामध्ये टाकणार. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये भूत बंद होईल त्यावेळेला मी जेव्हा त्रिशूळ वरती उचलेल तेव्हा हे सगळे तांदूळ नाही, हा तांब्या पण वरती येईल. कसा होईल ते बघूया आपण. आता तुम्ही लहानपणी जेव्हा होता ना, शाळेमध्ये जाताना तुमच्या घराच्या जवळ, मामाच्या घराच्या जवळ एक चिंचेचं झाड होतं बरं का. आणि तुम्ही दगड मारायचं तिथं, त्या झाडावर एक भूत होतं आणि त्या भूताने तुम्हाला तुमचा दगड त्याला लागल्यामुळं तेव्हापासून पकडलेलं आहे. आता त्याला मी ह्याच्यात बंद करणार असं. असं. आणि तुम्ही मान्य कराल ना, काही वेळेला प्रत्येकाच्या कोणाच्या तरी घराजवळ चिंचेचं झाड असतं, त्याला दगड मारलेले असतात. पण आता मी ह्याच्यात भूत बंद करतो. आता तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या हाताने देखील तुम्ही उचलू शकता. म्हणजे त्रिशूळ त्रिशूळ अलगत उचलायचा, वरती वर उचलायचा. उचला. ओके, आता भूत बंद झालं, त्याच्यामुळे तांब्या पण वरती आला. अच्छा, पण आता कसं केलं हे तुम्हाला सांगतो. हा प्रयोग आपले प्रेक्षक देखील घरी करू शकता. साधी गोष्ट आहे. एक तांब्या घ्या, असा घ्या किंवा स्टीलचा घेतला तरी चालतो. तांदूळ सगळ्यांच्या घरी असतात. आणि तुम्ही म्हणा त्रिशूळ नाही आमच्या घरी, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते, स्क्रू ड्रायव्हर. आणि मी आधी असं का केलं तर हे तांदूळामध्ये आतमध्ये हवा पण होती. आणि मी असं जेव्हा करत होतो त्यावेळेला हवा बाहेर आली आणि तांदूळ खाली जात गेले. आणि सर्वात शेवटी मात्र मी एका सरळ रेषेमध्ये त्रिशूळ रोवला, त्यावेळेला तांदळाने त्याला पकडले. ह्याच्यामध्ये भूत, हे जगातच कुठं भूत नाहीये. पण तुमचा विश्वास असा संपादन केलं, तुम्हाला भूताने झपाटलेला आहे आणि भूत गाडलं गेलं. ह्याचा म्हणजे काय तर हे वर येणं, म्हणजे हा वरती आला म्हणजे ह्याच्यात भूत आहे असं सांगितलं जातं. आणि लोकांना ते खरं वाटतं आणि ह्या प्रयोगासाठी देखील लाखो रुपये लोक देतात. अच्छा, हां, एवढंच नाही, तुमच्या मनातलं मी अजून एक गोष्ट ओळखतो. आता मी इथं पत्ते ठेवलेले आहेत, 2 प्रकारचे पत्ते, 2 गठ्ठे आहेत इथं. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे, मी माइंड रीड करणार आहे. अच्छा, तुमचा माइंड अशा पद्धतीने रीड करणार आहे. हे 2 गठ्ठे आहेत, पण तुम्ही कोणता गठ्ठा उचलणार आहे हे आधीच मला माहिती आहे. अच्छा, हां, तुम्ही कोणता पण गठ्ठा उचला, तो मी ओळखलेला असणार आहे. आणि कसा ओळखलेला असणार, कॅमेरा पुढे मी प्रूव्ह करणार आहे. अच्छा, हां, तुम्ही दोन्हीपैकी उचलल्याच्या नंतर तुम्ही सांगणार का? नाही. मी ह्या चिठ्ठीमध्ये आधी लिहून ठेवलेलं आहे. ही चिठ्ठी तुम्ही नंतर वाचून दाखवायची, सर्व कॅमेऱ्यासमोर वाचून दाखवायची. ह्या चिठ्ठीमध्ये मी लिहिलेलं आहे तुम्ही कोणता गठ्ठा उचलणार आहात. तुम्ही कोणत्याही एका गठ्ठ्यावर हात ठेवायचा आहे. अच्छा, दोन्हीपैकी कोणत्याही गठ्ठ्यावर हात ठेवा. ओके, हां, नाही, खाली ठेवा. हां, हा गठ्ठा तुम्ही निवडला. तुम्हाला मी फोर्स केला होता का आपलं आधी काही ठरलेलं आहे? नाही, तुमच्या मर्जीने 2 प्रकारचे गठ्ठे होते. त्याच्यातल्या एका गठ्ठ्यावर हे जास्त पानं आहे ते तुम्ही हात लावलं. हां, इथं ठेवूया. आणि हे कमी आहे ते तुम्ही नाही निवडले अर्थात. आता ही चिठ्ठी घ्या आणि ह्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते वाचा. अच्छा, हां, सर्वांसमोर वाचा. गट्टा तुम्ही निवडणार आहात. हां, पाहिजे तर कॅमेरा पुढे दाखवा ते काय लिहिलेलं आहे. 9चा गठ्ठा तुम्ही निवडणार आहात असं लिहिलेलं होतं याच्यामध्ये. आणि आता ते पण तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 इथं आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. अच्छा, हां, तुम्ही 9चा गठ्ठा उचलणार आहात असं मी लिहिलेलं होतं. इकडे 4 होते आणि इथं 9 होते. तुम्ही बरोबर 9चा उचलला. मी काही तुम्हाला फोर्स केला होता का? नाही, तुम्ही तुमच्या मनाने निवडली. आणि मी आधी लिहून ठेवली ती चिठ्ठी, तुम्ही काय निवडणार आहात. याच्यामध्ये असं तर नाहीये ना की दुसरीकडे? नाही, दुसरीकडे काही प्रश्नच नाही ना, एकच कागद आहे. तुम्ही दाखवा, हा कोराच कागद आहे. बरोबर आहे. हा, मुद्दा हा आहे की ट्रिक काय वापरली ही तुम्हाला माहिती नाही कोणाला. आता मी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना सांगतो, तुम्ही कोणताही गठ्ठा उचलला असता तरी ही चिठ्ठी माझी खरी ठरली असते. कसं काय? कारण तुम्ही जेव्हा हा गठ्ठा उचलला असता तेव्हा मी तुम्हाला असं दाखवलं असतं. हे पत्ते वेगवेगळे आहेत, दिसत आहेत हे वेगळे. आणि हा गठ्ठा तुम्ही उचलला असता तर मी तुम्हाला म्हटलं असतं तुम्ही 9चा गठ्ठा उचलणार आहात, कारण त्याच्यामध्ये 9 नंबर आहे. हे 4ही 9च होते. पण तेव्हा मी हे दाखवलं नसतं, तेव्हा मोजून दाखवले असते. ओके. आणि जेव्हा तुम्ही हा उचलला असता तेव्हा तुम्हाला मी मोजून नसते दाखवले, वेगवेगळे दाखवले असते. अच्छा, कोणती पण चित पण माझी, पट पण माझा. अशा पद्धतीची ज्योतिषी लोक ट्रिक वापरतात. अच्छा, हा, जोपर्यंत तुम्हाला ट्रिक कळणार नाही तुम्हाला असं वाटणार की कसं काय मी इकडचा हात इकडे पण ठेवू शकले असते. पण त्यांनी काय केलेलं असतं की
की माइंड रीडच्या नावाखाली काही नसतं. माइंड रीड थोडं जसं मी तुम्हाला गणित सांगितलं ते फसवं गणित होतं. त्याच्यामुळं तुम्हाला पहिलं मी बिंबवलो की ते तुम्ही चुकणारच आहात. तुम्ही म्हणजे कोणालाही असा प्रश्न विचारला काही वेळेला फसवं हे गोष्टी वापरल्या जातात. अच्छा. आणि याच्यामध्ये आता आपण खरात विषयी बोलत होतो, तो त्याची प्रवृत्ती नेमकी काय होती? कारण त्याने अनेकांना फसवल्याचं आता समोर येताना दिसतंय. म्हणजे अत्याचार महिलांवर तर केलाच, पण त्याचबरोबर कोट्यावधी रुपये लोकांकडून उकळले, भक्तांकडून वेगवेगळे दावे करून त्यांना कधी जीवे मारण्याची धमकी किंवा त्यांचा परिवार ध्वस्त होईल अशी धमकी दिली जात होती. तर या सगळ्या त्याची प्रवृत्ती नेमकी कशी होती? या सगळ्या लोकांना किंवा मोठमोठे जे लोक आहेत, राजकारण्यांची सुद्धा नावं येताना दिसत आहेत समोर, त्यांना तो कशा पद्धतीनं आपल्या याच्या प्रभावाखाली घेत होता? मुख्य म्हणजे लोकांचे प्रभाव टाकायचा. सर्वात प्रथम लोक तिथं जेव्हा जातात ना ते इतके प्रभावित होऊन जातात. पहिल्यांदा तुम्ही जर तिथं गेलात तर तुमचा पहिल्यांदा नंबर लागणार नाही. अच्छा. तुम्ही कोणाचाही थ्रू जाणार, तो सांगणार की खरातची माझी खूप चांगली ओळख आहे, तुमचा पटकन नंबर लावल मी. पैसे तर तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. पण तिथं तुम्ही गेल्यानंतर काय पाहता की पार्किंगमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या, सगळे VIP लोक आलेले आहेत, सगळे लाईनीमध्ये थांबलेले आहेत, त्यांचे कोणाचे नंबर लागत नाहीये आणि मग तुमचा नंबर त्यांनी लावून दिलेला आहे. पण हे सगळं तर तेव्हा होणार जो बाबा मोठा झाल्यानंतर किंवा त्याचे फॉलोअर्स खूप मोठ्या पदावर आहेत तेव्हा होणार. सुरुवातीला पण हे लोक कशी मग सुरुवात करतात किंवा लोकांना फसवण्यासाठी कुठून कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात, प्रभावाखाली आणण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात सामान्य लोकांना तिकडे घेऊन येण्यासाठी? कोणताही बाबा एकदम तो मोठा होत नाही, हळूहळूच मोठा होतो. मोठा होण्यामध्ये खूप मार्केटिंग स्किल असतं. अच्छा. अशा पद्धतीचं मार्केटिंग असतं की त्यांनी आता सगळ्यांना सांगितलं गावामध्ये मी कॅप्टन आहे. आता तर कळतंय तो कॅप्टन नावाचा काही प्रकार असण्याचं काही कारण नाही. आपल्याकडं बऱ्याच वेळा मिलिटरीमध्ये एखादा शिपाई असतो आणि त्याला सगळं गाव मेजर म्हणायला लागतं. शाळेमध्ये शिपाई असतो त्याला सगळे मास्तर म्हणायला लागतात. किंवा दवाखान्यामध्ये एखादा वार्ड बॉय असतो आणि त्याला डॉक्टर म्हणायला लागतात आणि तो त्या नावाने फेमस होऊन जातो. तसा हा कॅप्टन नव्हताच. त्याचं शिक्षणच नाही ते तेवढ्या पद्धतीचं. आज प्रूव्ह होतंय किंवा अजून काही गोष्टी पण त्याने आधी वलय तयार केलं होतं. मी इतके देश फिरलेलो आहे, मला इतक्या गोष्टी माहिती आहे, इथपासून तर तिथपर्यंत असं स्वतःविषयीचं एक वलय तयार करायचं. हळूहळू जवळच्या लोकांमध्ये करायचं. जवळचे लोक अजून जास्त सांगायला लागतात, जवळच्या लोकांनी अजून पसरवायचं. मग ते लोक गिरायक आणायला लागतात. आणि सुरुवातीच्या काही गिरायकांना मग असे 10 जणांचे मी जेव्हा भविष्य सांगतो तर 4 जणांचे खरे ठरतात. 4 जण 40 लोकांना सांगतात, 40 लोक 4000 लोकांना सांगतात. असं ते वाढतं. ज्याचं चूक ठरतं तो सांगत नाही. अच्छा. तो गप्प बसतो. तो म्हणतो जाऊन दे, हा ज्योतिषी बरोबर नव्हतं, दुसऱ्याकडे जातो. मुद्दा हा आहे की त्याचं हळूहळू मार्केट वाढायला लागतं आणि मग मार्केट जसं जसं वाढायला लागतं मग तो ससं फसवायला लागतो. मग एका बाईला फसवलेला आहे आणि ती बाई आता ब्लॅकमेल करायला लागला त्या बाईला. तिला सांगितलं, ब्लॅकमेल करतानाच असं सांगितलं जातं तू दुसऱ्या बाईला आणलं पाहिजे. ओके. मग तिने दुसऱ्या बाईला आणलं. हे सगळी फसवणूक सुरू असते, कोट्यावधी रुपये उकळले जातात, तोपर्यंत त्या लोकांना लक्षात येत नाही की आपली फसवणूक होतीये किंवा काहीतरी सुरू आहे, आपण लुटले जातोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात जरी आलं तरी भीतात लोक. मुद्दा हा आहे की लोकांना सतत असं वाटत असतं ह्याच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे, ह्याच्याकडे तंत्रमंत्र आहे, हा जादूटोणा करतो आणि हा आपलं वाईट करू शकतो, आपलं घराचं वाटोळं करू शकतो, आपला मृत्यू पण आणू शकतो. म्हणजे मूठ मारून एखाद्याला मारणं, रक्ताची उलटी होणं, अजून काय वाटेल त्या पद्धतीने. अंधश्रद्धेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे भीती आणि दुसरं आहे मोह. तुमच्या घरामध्ये गुप्त धन आहे, 7 हंडे भरून धन निघणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक बळी द्यावा लागेल असं सांगितलं जातं. किंवा तुम्हाला मुलगा नाहीये, मग तुम्ही काय करा, एक 4 मुलींच्या पाठीवर असलेला मुलगा आणा आणि त्याचा बळी दिला तर मग तुम्हाला मुलगा होईल. आता काय लॉजिक आहे का याचं? मुलगा होणं, मुलगी न होणं. म्हणजे खरं तर संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितले, 900 सायाची कन्यापुत्र होती, का करावा लागे पती. किंवा भोंदू, आता आपण सगळीकडे भोंदू असं खरंच म्हणतोय. संत तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू अंगा, लावून या राख डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याच्या काळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळत आहे यांची संगती. तेव्हा सांगितलं अशा लोकांची संगत नको. आणि आज देखील लोक मिळवता याची संगती म्हणून त्याच्या मागे धावतात.